आज बाप्पाचा दुसरा दिवस. सकाळी नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवत आहे. उकडीचे मोदक मला फार जमतात किंवा मी खूपदा बनवले असं अजिबात नाही. मी तिसऱ्यांदाच हे मोदक बनवत आहे. लग्ना अगोदर तर उकडीचे मोदक हा प्रकार देखील माहीत नव्हता. नंतर फोन आल्यानंतर घरोघरी रेसिपी पोचायला लागल्या. तेव्हाच मग त्याच्यातच फोनमधूनच मी ही उकडीच्या मोदकची रेसिपी बघितली आणि बनवली देखील. उकडीचे मोदक जमत नाही असं भरपूर जण म्हणतात, पण खरं अगदी सोपं आहे. फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवायचं पिठाचं आणि पाण्याचं. मस्त पारी करून घेतली आणि भरगच्च असं गूळ खोबऱ्याचं सारण बनवलेलं होतं ते भरलं आणि हे सगळे मोदक तयार करून घेतले. आता मोदक तयार झाल्यानंतर वरती केसर लावायची, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात. केसर होती म्हणून लावून दिली, पण त्याच्या अगोदर असं पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग केसर लावायची. त्याच्याने मोदक एकदम टेस्टी पण लागतात. आता झाकून ठेवलं फक्त 7-8 मिनिटासाठी आणि मस्त आपले सुगंधित उकडीचे मोदक तयार झाले. या उकडीच्या मोदकचं पीठ मी आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ असं मिक्स करून घेतलेले आहेत. गरमागरम मोदकवर तूप टाकायचं आणि नैवेद्यासाठी हे मोदक तयार आहेत. त्यानंतर बाप्पांचं आवडतं फूल ते म्हणजे जास्वंद. रोज तर चढवतेच, पण आता एकदम मोठ्या साईजचं जास्वंद आज आलेलं होतं, ते बाप्पांच्या चरणी अर्पण केलं. हो, बाप्पा येण्या अगोदर काही पूर्वतयारी मी करून ठेवली होती. त्याच्यातली एक तयारी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे या वाती. मस्त डिझाईनमध्ये बनलेल्या आहेत. चॉकलेट मोल्डमध्ये मी बनवून ठेवलेल्या आहेत. भरपूर बनवून ठेवायच्या फ्रीजमध्ये, म्हणजे त्यावेळी अजिबात धांदळ उडत नाही. मस्त आरती केली. असा होता आजचा दिवस. आवडला तर लाईक करा. अशा ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.